नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 24 नोव्हेंबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात काल सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला. सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अकोला. या ठिकाणी सोयाबीनची आवक आलेली होती जवळपास 8,000 क्विंटलची. कमीत कमी दर 4,000 रुपये सर्वसाधारण. सोयाबीन बाजारभाव 4,500 तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 4,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आर्वी. आवक आलेली होती 800 क्विंटलची. कमीत कमी दर 3,000 रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे 3,750 तर जास्तीत जास्त दर 3,975 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ. आवक आलेली होती 1,500 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची. कमीत कमी दर 4,000 रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे 4,340 तर जास्तीत जास्त दर 4,680 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे जालना. सोयाबीन पिवळा. आवक आलेली होती मित्रांनो जबरदस्त 20,000 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी 6,100 रुपये सर्वसाधारण दर होते 5,100 रुपये तर कमीत कमी सोयाबीन बाजारभाव 4,590 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. आवक आलेली होती 4,000 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची. कमीत कमी दर 2,800 रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहेत 3,200 तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव 4,640 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. सोयाबीन पिवळा. आवक आलेली होती 25 क्विंटलची. कमीत कमी दर 3,941 रुपये सर्वसाधारण दर होते 4,270 तर जास्तीत जास्त दर 4,350 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा. सोयाबीन पिवळा. आवक आलेली होती या ठिकाणी 600 क्विंटलची. कमीत कमी दर 3,775 रुपये सर्वसाधारण दर होते 4,450 तर जास्तीत जास्त दर 4,800 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला. या ठिकाणी देखील मित्रांनो सोयाबीन बाजारभावामध्ये थोडीफार वाढ कालच्या बाजारभावामध्ये बघायला मिळाली असून जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव या ठिकाणचे होते 4,800 रुपये. कमीत कमी दर निघालेले आहे 4,000 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 4,200 रुपये. आवक होती 1,800 क्विंटलची. त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 140 क्विंटलची. कमीत कमी दर 4,000 रुपये सर्वसाधारण दर 4,300 तर जास्तीत जास्त दर 4,480 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे खामगाव जिल्हा आहे बुलढाणा. 10,000 क्विंटल सोयाबीनची आवक या ठिकाणी होती मित्रांनो. कमीत कमी दर 3,300 रुपये सर्वसाधारण दर होते 4,230 तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव 4,175 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे वणी. आवक आलेली होती पिवळ्या सोयाबीनची 600 क्विंटलची. कमीत कमी दर 3,300 रुपये सर्वसाधारण दर होते 4,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 4,540 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील काही बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावाचे अपडेट. राज्यातील सोयाबीन बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या सोयाबीन बाजारभावामध्ये काल थोडीफार वाढ बघायला मिळाली असून उच्चांकी बाजारभाव 6,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत ठराविक बाजार समित्यांच्या सोयाबीन बाजारभावामध्ये बघायला मिळालेले आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.